मी सावित्रीबाई फुले बोलते. एक पात्री प्रयोगाने मालेगावात इतिहास जिवंत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मालेगाव शहरातील श्री संत गजानन महाराज विद्या मंदिर येथे सौ अश्विनी गाबणे यांनी सादर केलेल्या मी सावित्रीबाई फुले बोलते या एक पात्री प्रयोगाने उपस्थित प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता सादर झालेल्या या प्रयोगातून सावित्रीबाई फुले यांचा संघर्षमय प्रेरणादायी जीवन प्रवास प्रभावीपणे उलगडण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक अरविंद गाबणे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालिका निर्मला गाबणे यांच्यासह अश्विनी गाबणे, रोहिणी गाबणे, आशा गाबणे, मुख्याध्यापिका नीता भालेराव, व्यवस्थापक कपिल भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक अरविंद गाबणे यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाई फुले या पहिल्या विद्यार्थिनी, पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका असून त्यांनी आयुष्यभर समाज सुधारणेचे कार्य केले असे नमूद केले. कार्यक्रमात इयत्ता 2री व 3रीच्या विद्यार्थ्यांनी फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का हे गीत सादर केले, तर इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नीता भालेराव व स्वाती सुरळकर यांनी केले. प्रस्तावित श्वेता जयस्वाल यांनी तर आभार प्रदर्शन माधुरी राऊत यांनी केले. वाशिम मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू, भवानीवाले. माझा भाऊ एका गावचा सरपंच होता. त्यांनी माझे खूप लाड केले. मला कोणत्याही गोष्टीची उणीव भासू दिली नाही. आणि तसेच माझी आई, ती सुद्धा माझे सर्व हट्ट पूर्ण करी. माझा बाप सरपंच असल्यामुळे, पाटील असल्यामुळे माझ्या बापाचा त्या गावामध्ये इतका दरारा होता की त्यांना कोणीही घाबरत नसे. जर कोणी गावाकडून काही जर चुकलं